हा, नमस्कार मित्रांनो. आपण काल चारवाक दर्शनाबद्दल थोडक्यात माहिती पाहिली होती. चारवाक शब्दाबद्दल किती संभ्रम आपल्या भारतीय विद्वानांमध्ये आहे हे त्यावरून दिसतं. आणि विशेषतः जो संघर्ष आहे चारवाक दर्शनाच्या कर्त्यांनी किंवा लोकायत दर्शनाच्या कर्त्यांनी गेल्या 5,000 वर्षात केला. त्या संघर्षामुळे त्यांचं नामोनिशाण ज्याला म्हणू आपण, म्हणजे कोणत्याही प्रकारचे निशाण शिल्लक राहू नये असा प्रयत्न अ, वैदिकांनी केला आणि त्यामुळे त्यांचे ग्रंथ उपलब्ध नाहीत. पण ते ग्रंथ होते याचा पुरावा आपल्याला सापडतो महाभारतामध्ये. महाभारतामध्ये द्रौपदी सांगते की माझ्या वडिलांनी मला लहानपणीच चारवाक दर्शनाचे जे ग्रंथ आहेत ते शिकवले. आता महाभारत हा 2,000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे, आता जो उपलब्ध आहे, आपण ज्या अवस्थेत वाचतोय. तर त्यावरून स्पष्ट दिसते की 2,000 वर्षापूर्वी चारवाक दर्शन हे वाचलं जात होतं. आता ही कथा किती जुनी आहे हे नेमकं सांगता येत नाही, पण ज्यांनी लिखाण केलं त्यांनी चारवाकाचा उल्लेख स्पष्ट केलाय की लोकायत दर्शनाचा अभ्यास हा त्या काळापर्यंत होत होता असं त्यावरून आपण म्हणू शकतो. त्याच महाभारतामध्ये दुर्योधन म्हणतो की बा आज संन्याशाच्या साधूच्या वेशात फिरणारे चारवाक हे माझ्याबद्दल जे काही माझ्या विरोधात कारस्थानं करतात त्यांची माहिती काढतील आणि जे माझे वैरी आहेत, शत्रू आहे, तर त्यांच्या विरोधात तो कारस्थान कारवाई करतील आणि मला न्याय देतील. अशा तऱ्हेचं एक वाक्य महाभारतात दुर्योधनाच्या तोंडी आलंय. म्हणजे जे जे खलनायक म्हणून आपण रंगवले आहेत त्या त्या खलनायकांचे जे आदर्श होते ते चारवाक होते असं स्पष्ट दिसतं. आणि पुढे मग युधिष्ठिर आणि चारवाकांमधला संवाद जो महाभारतात स्पष्टपणे आला आणि त्यात त्यांनी चारवाकांनी जी मागणी केली आहे ती मागणी अशी आहे की तुम्ही न्याय सर्वांना सारखा द्या. म्हणजे ब्राह्मणांना वेगळा, क्षत्रियांना वेगळा, शूद्रांना वेगळा, वैश्यांना वेगळा, असा चातुर्वर्ण्यानुसार वेगवेगळा न्याय काही देऊ नका, हे चुकीचं आहे असं म्हणणाऱ्या चारकाला पुढे जिवंत जाळलं जातं. युरोपमध्ये ब्रुनोची गोष्ट आहे की ब्रुनो आणि जे म्हटलं होतं सूर्याच्या भ्रमणाबद्दल किंवा पृथ्वीच्या अस्तित्वाबद्दल, तर त्याचं मत त्यांनी काही बदललं नाही. त्याला 14-15 वर्ष जेलमध्ये ठेवलं तरीही तो काही बदलला नाही. शेवटी त्याला ख्रिस्ती लोकांनी, जे बिशप होते त्या काळातले धर्मगुरू, त्यांनी जाळून टाकलं. जो ब्रुनोचा इतिहास युरोपचा आहे अगदी तोच इतिहास आपल्या भारतातल्या चारवाका संदर्भातला आहे. म्हणजे चारवाक हे आपली मतं बदलत नव्हते, तडजोडी करीत नव्हते, हे यावरून स्पष्ट दिसतं. तर म्हणून ग्रंथ जरी संपले तरी त्यांचे उल्लेख जागोजाग येतात. आणि महाभारताचा संदर्भ मी या ठिकाणी दिलाय की बऱ्याच ठिकाणी महाभारतामध्ये चारवाकाचे उल्लेख येतात. पण महाभारत ज्या काळात रचलं गेलं, जे आज जे आहे महाभारत, हे भृगु गोत्राच्या ब्राह्मणांनी आपल्या सोयीने बदलवून घेतलं. त्याच भृगु गोत्रातल्या ब्राह्मणांनी मनुस्मृती लिहिली, त्याच भृगु गोत्रातल्या ब्राह्मणांनी भगवद्गीता सुद्धा रचली. आणि मनुस्मृतीच्या कर्त्याबद्दल असं सांगितलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की सुमती भार्गव नावाच्या ब्राह्मणांनी मनुस्मृती लिहिली आणि नाव दिलं मनुचं. मनु हा क्षत्रिय होता असा आपला समज झालेला आहे. आणि मग क्षत्रियाच्या आदेशानुसार लिहिली किंवा क्षत्रियांनी लिहिली, त्यामुळे क्षत्रियांनी स्वीकारली पुढल्या काळात. पण हे कुणाला माहित नाही की भृगु गोत्रातल्या लोकांनी जे काही आपलं वाङ्मय जे आहे, वैदिक वाङ्मय म्हणूया आपण, ते बदलवलं. आणि जेव्हा जे ते राज्यकर्ते होते, जो काळ आहे ज्या काळाबद्दल आपण बोलतोय, ते शुंग आणि कण्व या ब्राह्मण राज्यकर्त्यांचा काळ आहे. आणि उत्तर भारतात मथुरापासून तर मगधापर्यंत त्यांचं साम्राज्य होतं. अगदी अयोध्या हे नाव दिलं गेलं हे त्यांच्याच काळात. तेव्हा त्यांनी त्या राज्यकर्त्यांना अनुकूल अशा तऱ्हेचा जो ग्रंथ लिहिला तो मनुस्मृती. आजही काही हिंदू राष्ट्र या संकल्पनेमुळे भारावलेले किंवा पेटून उठलेले आणि त्यांना अनुकूल असं राज्य आहे देशात, याचं भान ठेवत किंवा त्याचा फायदा घेत स्वतंत्रपणे संविधान रचण्याच्या गोष्टी करतायत. त्या संविधानाची माहिती आता वृत्तपत्रातून आलेली आहे. म्हणजे आपण ज्या काळात आज जगतोय तो काळ 2,000 वर्षापूर्वीच्या काळाची साधर्म्य साधणार आहे. म्हणून 2,000 वर्षापूर्वी काय काय घडलं आणि आता काय घडतंय याचा तौलनिक अभ्यास करणं आवश्यक आहे. तर भगवद्गीता हा ग्रंथ जो आहे तो सर्वोत्कृष्ट ग्रंथ मानला जातो संस्कृत भाषेच्या दृष्टीने. आणि अनुष्टुप छंद त्यात वापरला आहे. आणि अनुष्टुप छंदाचं वैशिष्ट्य असं आहे की तो शूद्रांसाठी वापरला जावा असा वैदिक संकेत आहे. इतर छंद जे आहेत गायत्री वगैरे ते वैदिकांसाठी आहे, पण अनुष्टुप छंद हा शूद्रांसाठी आहे.
सर्वसामान्यांसाठी आणि सुलभ आणि सोपा आहे, सुबोध आहे. तर त्यामुळे मग तो छंद वापरला गेला जाणीवपूर्वक. याचा अर्थ स्पष्ट होतो की सर्वसामान्य माणसापर्यंत हे तत्वज्ञान गेलं पाहिजे, असं गीतेच्या कर्त्यांना वाटत होतं. पण बराच काळ गीता ब्राह्मणांनी वाचू नये असा संकेत होता. आणि नंतर मग ज्या शूद्रांनी तो वाचण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा झाल्याची उदाहरणं आहेत. अगदी अलीकडलं उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराज म्हणजे अनेक विद्वान अभ्यासक किंवा सुधारक यांना गीतेचं आकर्षण सतत राहिलेलं आहे. आणि त्यामुळे मग तुकाराम महाराजांनाही वाटलं आपण गीतेचा अभंग अनुवाद करावा. त्यांनी गीतेचे अभंग, गीतेच्या श्लोकावर आधारित अभंग रचले. पण तो गुन्हा मानला गेला. 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, खूप जुनी गोष्ट नाही आहे. आणि मग त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं तुकाराम महाराजांना. त्याला आपण जलदैव्य म्हणतो. पाण्यात राहून त्यांना पुरस्चारण करावं लागलं, तपश्चर्या करावी लागली किंवा माफी मागावी लागली, थोडक्यात सांगायचं म्हणजे. अशा तऱ्हेने आजही आपण पाहतो की एखादी व्यक्ती धर्माबद्दल बोलते, दैवताबद्दल बोलते, तेव्हा त्यांना माफी मागायला भाग पाडतात लोक, किंवा त्यांच्यावर हल्ले करतात, त्यांना मारून टाकतात. हे आज आपण पाहतो. तोच प्रकार 350 वर्षापूर्वी तुकारामांच्या बाबतीत घडला आणि तुकारामांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं. त्याला जलदिव्य म्हणतात. किंवा त्यांचे अभंग इंद्रायणीच्या नदीच्या प्रवाहात फेकून द्यावे लागले त्यांना. आणि मग आपण एक बिथक रचलं की त्या इंद्रायणीने मात्र ते अभंग त्यांना परत केले. आता पाण्यात भिजलेले जे कागद आहेत ते कधी परत येत नाही. पण इंद्रायणी म्हणजे इंद्रायणीच्या परिसरात राहणारा वर्ग, जो तुकारामांचा अनुयायी वर्ग होता, वारकरी संप्रदायाचा भक्त वर्ग होता, या वर्गाच्या मुखोमुखी सगळ्यांच्या मुखी तुकारामांचे अभंग होते. आणि ते गोळा करण्याचं काम संताजी जगनाडे महाराज यांनी केलं. त्यामुळे संताजी जगनाडे महाराज हे अभंगाचे लेखक आहेत. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे लेखक हे दुसरं एक नाव घेतात लोक, तर तशा तऱ्हेने हे जगनाडे महाराजांचं एक स्थान आहे. पण त्याचे स्मरण या ठिकाणी करून देणं आवश्यक आहे. आणि गीतेच्या बाबतीत जे काही निर्बंध होते ते पुढे राहिले नाही, कारण पुढे गीता हा सोयीचा ग्रंथ आहे आपल्या लक्षात आलं. कारण शंकराचार्यांनी, जे शंकराचार्य वेदांताचे समर्थक होते, मुळात ते शैव संप्रदायाचे होते, तंत्र संप्रदायाचे होते. पण पुढे त्यांच्या असं लक्षात आलं की अवतीभोवती बौद्ध धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आणि त्यामुळे वैदिकांची पिछेहाट झाली आहे, संस्कृतची पिछेहाट झालेली आहे. आणि हे तत्वज्ञान पुन्हा पुढे आणायचं असेल तर आपल्याला बौद्धांचा निपाड करणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी बौद्धांच्या विरोधात जी काही मोहीम उघडली ती मोठी मजेदार होती. आता मजेदार मी का म्हणतो, कारण आपल्या विरोधकाला संपवायचं असेल तर त्याच्याच भाषेत बोललं पाहिजे. म्हणजे मग तो विरोधक संपून जातो आणि त्याची ओळख राहत नाही, किंवा लोकांना असं वाटतं की हा विरोधक हा सत्ताधाऱ्याच्या विरोधात आहे आणि सत्ताधारी मात्र त्या विरोधकांच्या विरोधात कसं काय कारस्थान करतात हे लक्षात येत नाही. तीच भाषा ते बोलतात. आणि तोच प्रकार शंकराचार्यांनी केला. बौद्धांचा विचार आत्मसात करून त्यांनी जी मांडणी केली वेदांत दर्शनाची नव्यानी, जसं शून्यवाद आहे बौद्धांचा, त्याला त्यांनी मायावाद म्हटलं. आपण शून्यवाद आणि मायावादावर स्वतंत्रपणे एक भाग करू, तेव्हा त्याची चर्चा करू. आज फक्त उल्लेख. तर त्यामुळे मायावाद जो आहे, किंवा माया ही संकल्पना बौद्धांनी वेगळ्या तऱ्हेने मांडली. कारण भगवान बुद्धाच्या आईचं नाव माया होतं आणि माया शब्दाचा अर्थ होतो प्रेम, जिव्हाळा. आणि आईला आपण माय म्हणतो, म्हणजे त्या तिच्या ठाई माया असते. आणि राक्षसांना मायावी असं म्हटलेलं आहे. आपण यापूर्वी पाहिलं असो राक्षसांचा भाग घेताना की मायावी म्हटलंय. याचा अर्थ ते माया ह्या मातृदेवतेचे समर्थक होते, किंवा त्यांच्याकडे माया नावाची एक कला किंवा विद्या होती. आणि मायावी शब्दाचा अर्थ सुद्धा बिघडवून टाकण्यात आलेला आहे. तर शंकराचार्यांनी ज्या तऱ्हेने ही मांडणी केली, म्हणजे साधारणतः 1200 वर्षापूर्वी, आपण 8वं शतक शंकराचार्याचं शतक मान्य करूया. विद्वानांमध्ये फार वेगवेगळी मतं त्याबद्दल आहेत. पण 8वं शतक हे मान्य केलं आहे. आणि 8व्या शतकाबद्दल आपण वारंवार चर्चा केलेली आहे की त्या काळात वज्रयान पंथ स्थापन झाला. वज्रयातून सहजयान, मंत्रयान वगैरे पंथ स्थापन झाले. आणि पुढे वज्रयान गुह्य समाज हा तुकारामांच्या काळात अस्तित्वात होता. म्हणजे संभाजी महाराज त्याचे अनुयायी होते. म्हणजे तुकारामापर्यंत आपण यासाठी येतो, एक मोठा दुवा तुकाराम महाराज आपल्यासाठी आहे की ज्या अश्वघोषांनी 2000 वर्षापूर्वी वज्रसूची नावाचा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी ब्राह्मणांच्या ज्या बदमाशा आहेत, कटकारस्थान आहे, तर त्या कटकारस्थानाचा पर्दाफाश केला. अश्वघोष हा ब्राह्मण होता हे आपण लक्षात घ्या. पण एखादा ब्राह्मण जेव्हा आपल्याच जातीच्या लोकांच्या उखाळ्या फाकाळ्या काढतो किंवा त्यांची कारस्थानं बाहेर काढतो, तेव्हा त्याचा उल्लेख कसा करावा, तर शरद पाटलांच्या भाषेत
त्यांनी अशा लोकांना जे ब्राह्मण आहेत पण अब्राह्मणी विचार मांडतात त्यांना अब्राह्मणी म्हटलंय. अगदी त्याच वज्रसूचीचं भाषांतर तुकाराम महाराजांनी त्यांची जी शिष्या होती बहिणाबाई नावाची शिष्या, तिला करायला लावलं. वज्रसूचीचं मराठी भाषांतर पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी करवलं. म्हणजे जे नातं आहे वज्रसूचीच्या कर्त्याचं नातं तुकारामांशी आहे. पुढे तेच नातं आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत दिसून पडतं. महात्मा ज्योतिबा फुलेंवर खूप प्रभाव तुकाराम महाराजांचा होता, त्यामुळे त्यांनी अभंग लिहिले, नंतर अखंड हे नाव त्याला दिलं, तशाच प्रकारची रचना केली. त्याच तुकाराम महाराजांनी जातीभेद विवेक सार नावाचा ग्रंथ तुकाराम तात्या पडवळ यांच्याकडून लिहून घेतला. हा जो जातीभेद विवेक सार हा ग्रंथ आहे तो वज्रसूचीचं भाषांतर आहे. वज्रसूची हा ग्रंथ किती महत्वाचा आहे लक्षात येईल आपल्या, की साधारणतः तुकारामांच्याही 1700 वर्षांपूर्वी तयार झालेला ग्रंथ, आणि त्या ज्योतिबा फुल्यांच्याही समजा 1800 की 1900 वर्षापूर्वी तयार झालेला ग्रंथ, त्याची मांडणी पुन्हा ज्योतिबा फुले का करतायत हे कळलं तर आपल्याला लक्षात येईल त्यांचं क्रांतिकारकत्व. म्हणून जेवढा राग लोक ज्योतिबा फुल्यांचा करतात तेवढाच तुकारामांचा करतात. पण तुकारामांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय असल्यामुळे तर त्यांच्या विरोधातली जी काही कारस्थानं आहेत ती काही फारशी चालली नाही. चालू आहे अजूनही, पण चालली नाही. ज्योतिबा फुलांच्या बाबत मात्र ही कारस्थानं चालली, आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखा अनुयायी त्यांना लाभला नसता, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा फुलेंचे विचार उचलून धरले नसते, तर कदाचित ज्योतिबा फुल्यांचं नाव हे संपलं असतं. म्हणजे आज जे बाबासाहेब आंबेडकर जिवंत आहेत ते सुद्धा ज्योतिबा फुलांमुळे, ज्योतिबा फुले जिवंत आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्या दोघांनी गीतेवर कठोर टीका केलेली आहे. मुद्दाम मी हा दुवा यासाठी जोडतो, गीतेवर टीका केली आहे. का टीका केली आहे? कारण गीता हा ग्रंथ थोडासा चकव्यासारखा आहे. चकवा ही संकल्पना काय आहे की आपण रस्त्याने चाललो आहे पण मग आपल्या पुढे रस्ता दिसत नाही. आता चकवा कुठे असतो, वावटळीत असतो वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या संकल्पना आहेत. पण जेव्हा दिशाहीन माणूस होतो किंवा जेव्हा वाटच दिसत नाही तेव्हा मग माणूस असं म्हणतो की मला आता विसर पडलाय आणि मला चकव्याने हा विसर पडलाय. तसा गीता हा चकवा आहे. हा शब्द इतक्या वर्षात पहिल्यांदाच मी वापरलेला आहे, यापूर्वी कधी वापरला आणि सहज मला सुचला यासाठी. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी टीका करण्याचं कारण काय, ज्योतिबा फुलांचं टीका करण्याचं कारण काय, आणि महात्मा फुले आणि तुकारामांना का गीतेचा अभंग अनुवाद करावा लागला आणि त्यांना विरोध का झाला, या सगळ्या गोष्टीची कारण शोधायला आपण गेलो तर लक्षात येतं गीतेने चकवलंय आपल्याला. म्हणजे आपल्याकडे भारतात कोणत्याही राजकारणी माणूस आला, कोणी विद्वान आला की आपले प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती त्यांना गीता भेट देतात. आणि हेच लोक भारताबाहेर गेले की बुद्धाचा विचार सांगतात, की बुद्धाचं नाव घेतल्याशिवाय त्यांना चालत नाही. त्या बुद्धमूर्ती भेट देतात तिकडे ते जाऊन. भारतात कोणाला बुद्धमूर्ती देत नाही ते. म्हणजे बुद्ध आणि गीता यांचा काहीतरी परस्पर संघर्ष आहे काय, हाही विचार महत्वाचा आहे. आणि बुद्धाच्या निर्मिती मागे, बुद्धाची निर्मिती म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान निर्माण होण्याच्या मागे जे काही तत्व कारणीभूत आहे ते चारवाक फार महत्वाचं एक तत्व आहे. आणि चारवाकांच्या सोबतच सांख्य नावाचं एक दर्शन, जे वैदिकांचं दर्शन, आस्तिक दर्शन मानलं जातं, ते सुद्धा गीतेच्या निर्मितीला कारणीभूत आहे. म्हणून गीतेत सांख्ययोग नावाचा एक अध्यायच आहे. म्हणजे गीतेचा जो दुसरा अध्याय आहे तो सांख्ययोग आहे. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आहे. आणि काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की या सांख्ययोगापासूनच गीता सुरू झाली. अर्जुन विषाद योग हे नाट्यमय पार्श्वभूमी आहे. म्हणजे गीतेत सुरुवातीला सांगितलं आहे की धृतराष्ट्र विचारतो किंवा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युस मामका पांडवाश्रेव किंवा कुरुवत संजयाला प्रश्न विचारतो धृतराष्ट्र. धृतराष्ट्राच्या प्रश्नांनी गीतेला सुरुवात झाली आहे आणि संजयाच्या उत्तराने गीतेचा समारोप झाला आहे. गीतेची अशी रचना 18 अध्यायामध्ये आहे. त्यात 700 श्लोक आहे. एका गीतेच्या प्रतीमध्ये 701 श्लोक हे राजवाड्यांना सापडले होते. आणि मग त्यांनी त्यावर जे भाष्य केलं किंवा ज्ञानेश्वरीचं जे भाष्य त्यांनी केलं किंवा त्यावर ज्यांनी प्रस्तावना लिहिली त्यात या प्रतीचा उल्लेख केलाय. तर गीता ही सर्वांना भुरळ पाडणारी आहे. त्याला कारण आहे. चकवा जसा भुरळ पाडतो तसं गीता भुरळ पाडते. कारण सुरुवातीला इतकं नाट्यमय वर्णन आहे की धृतराष्ट्र प्रश्न विचारतोय, तो घरी बसलाय आणि संजय मात्र नुकताच जाऊन आलाय. म्हणजे संजय काही असा घरी बसून दूरदर्शन सारखं किंवा आता आपण सीसीटीव्ही फुटेज पाहत होता असा अर्थ आपण लावू शकतो, लावलाय काही लोकांनी. आणि त्यावरून मग दूरदर्शनचा शोध गीतेत आहे किंवा महाभारतात आहे अशा प्रकारचे अकलेचे तारे काही लोकांनी गेल्या 15, 20, 50, 60 वर्षात किंवा हा 50, 60 किंवा 100 वर्षात काढले आहेत, लावले आहेत. तर माहिती अशी मिळते, आनंद साधले किंवा दाजी पणशीकर
किंवा सुखशंकर सारखे जे महाभारताचे अभ्यासक आहे त्या सगळ्यांनी म्हटलं की संजय रोज युद्धावर जात होता आणि तो युद्ध लढत होता की नाही माहित नाही, पण तिथली इत्थंभूत माहिती तो धृतराष्ट्राला रोज संध्याकाळी सांगत होता. संध्याकाळी युद्ध संपून जात असे, कारण अंधार पडला की युद्ध करायचं नाही असा संकेत तेव्हा होता. आणि जे लोक अशा तऱ्हेने वागतील त्यांना मग बहिष्कृत केलं जात असे असे नियम होते, अलिखित म्हणा की लिखित नियम होते. त्यामुळे संजयाने उत्तर दिलं की तिथे काय झालं, तिथे मग कौरव आणि पांडव यांचं सैन्य समोर आलं, समोरासमोर आलं. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुन हा आपल्या रथातून खाली उतरला आणि तो कृष्णाला म्हणाला की मी काही आता युद्ध करत नाही. युद्ध यासाठी करत नाही की मी समोर पाहतो हे माझे बांधवच आहेत आणि ज्यांच्या सोबत मी आहे, ज्यांचं नेतृत्व मी करतो ते तर माझे आप्तच आहे, नातलगच आहे, समोरही नातलग आणि सोबतही नातलग. दोघंही समजा भांडले आणि युद्ध झालं तर दोघांचाही नाश होईल. म्हणजे कौरव हे 100 होते आपण मान्य केलं, एक सांकेतिक तो शब्द आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे की ज्या कुळामध्ये 100च्या वर सदस्य असतील त्या कुळाचं नाव बदलत असेल. तर कौरव्य कुळ जे आहे त्याचं दुसरं नाव नंतर जे 5 लोक वाढले, 5 पांडव, तर पांडव हे नाव दिलं गेलं. मुळात ते दोघं एकाच कुळातले होते, ते नाग कुळातले होते. आणि गीतेची गंमत अशी आहे की महाभारताची आहे, तर नागकुळातल्या लोकांना आपसात भांडायला लावलं आणि त्यांचा संहार कसा करावा याचं कट कारस्थान महाभारतात रचलं गेलं. ते आपल्या आदी पर्वात दिसते, नंतरच्या अनेक पर्वात दिसते. आणि भगवद्गीता पर्व नावाचा एक पर्वत आहे गीतेमध्ये. गीता ही स्वतंत्र नाही आहे तशी, पण भगवद्गीता पर्वातले काही श्लोक निवडून त्याला आणखी ठाकठीक करून नीटनेटकं करून भगवद्गीता नावाचा ग्रंथ 2000 वर्षापूर्वी सिद्ध झाला. तर त्यातली ही कथा आहे की अर्जुनाला विषाद वाटला की आपल्याच नातलगांना कसं मारायचं आपण. म्हणून तो म्हणाला की मी युद्ध करत नाही. मग कृष्णाने त्याला एक फार खतरनाक शिवी दिली की तू आला की आता आपण शब्द वापरला कशाला आला, झक मारायला. आता झक मारायलाच अर्थ नाही कळत आपल्याला. झक या पारशी शब्दाचा अर्थ मासेमारी असा होतो. मासेमारी करणारा जसा गळ टाकून बसतो दिवसभर आणि रिकाम टेकड्यासारखा वाट पाहतो त्या माशाची, तशा तऱ्हेने टाइमपास करणाऱ्या लोकांसाठी झक मारणे हा शब्दप्रयोग पारशी भाषेत आला आणि मराठीत तो आला. पण कृष्णाने त्याला दिलेली शिवी फार भयानक आहे. त्याने त्याला षंड म्हटलंय, नपुसक म्हटलंय. युद्ध करण्यासाठी आला, गोष्टी करतो, तत्वज्ञानाच्या संन्यासाच्या गोष्टी करतो. तुला आधी माहित नव्हतं का आपण नातलगाशी भांडणार आहोत. तर अशा तऱ्हेने संतापून कृष्णाने त्याला दिलेली शिवी ही फार मोठी शिवी आहे. भगवद्गीतेवर स्वतंत्रपणे आपण चर्चा करू, त्या शिवीची चर्चा करू. आजचा विषय आपला फक्त चार्वाक हा गीतेमध्ये कसा आहे हे सांगण्याचा आहे, म्हणून मी जास्त विस्तार करत नाही. तर गीतेचा जो 16वा अध्याय, त्या 16व्या अध्यायाचं नाव आहे दैवासूर संपद विभाग योग. 2024 म्हणजे गेल्या वर्षी विचार का नावाचा एक ग्रंथ प्रकाशित झाला. तर हा ग्रंथ म्हणजे विचारशलाका हे त्रैमासिक आहे. डॉक्टर नागोराव कुंभार हे तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि अखिल महाराष्ट्राच्या तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. आणि आता अलीकडे ते एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, त्यांना पुरस्कार मिळाले. तत्वज्ञान परिषदेचे यावर्षी संमेलन अध्यक्ष होते ते. तर ते अशा तऱ्हेने वेगवेगळ्या विषयावर विशेषांक काढत राहतात. यापूर्वी त्यांनी जैनांवर काढला, त्यातही माझा लेख होता. आणि चार्वाक तत्वज्ञान विशेषांक त्यांनी गेल्या वर्षी काढला, त्यात माझा लेख आहे. ते या लेखावर आधारित आपण ही चर्चा या ठिकाणी करूया. आणि यावर्षी ते महानुभावांवर काढतायत, त्यातही मी लेख लिहित आहे. अशा तऱ्हेने तत्वज्ञान विषयाला वाहिलेलं एक त्रैमासिक महाराष्ट्रातलं एकमेव त्रैमासिक आहे, जे ग्रंथ रूपात प्रकाशित होतं आणि मोठ्या प्रमाणात त्याचा वाचक वर्ग आहे. आता या सगळ्या त्यांच्या विशेषांकाचे ग्रंथ होणार आहेत. तर त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी आपल्या विषयाकडे वळतो. तर आपला विषय आहे की गीतेमध्ये चार्वाकाचं काय रूप आहे. तर गीतेमध्ये दैवासूर संपद विभाग योग नावाचा जो अध्याय आहे, 16वा अध्याय, आणि ज्ञानेश्वरांनी त्या 16व्या अध्यायाला कंठमणी म्हटलाय. कंठमणी म्हणजे आपल्या कंठात जो मणी असतो तो आपल्या चेहऱ्याचं, शरीराचं, पूर्ण व्यक्तिमत्वाचं सौंदर्य वाढवतो. त्याप्रमाणे 16वा अध्याय हा आपलं सौंदर्य वाढवतो आहे तत्वज्ञानाचं, असं ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर म्हणायचं आहे. आणि पुढे त्यांनी सूचना अशी केली आहे की इथेच गीता संपलेली आहे. दुसऱ्या अध्यायाला गीता सुरू झाली सांख्य योगापासून, आणि हा जो दैवासूर संपद विभाग योग आहे तिथे गीता संपलेली आहे. पहिला नंतरचे 3 अध्याय मात्र हे उगीच वाढवण्यात आले अशा प्रकारची तक्रार अनेक अभ्यासकांनी केली आहे. श्री खैर यांनी मूळ गीतेचा शोध हा जो ग्रंथ लिहिला, एडिनबरो विद्यापीठात त्यांना PhD मिळाली आणि त्यांचे ग्रंथ झाले. आणि मी यापूर्वी सांगितलं की 1973 मध्ये मी त्यांची व्याख्यानं ऐकली, 3 व्याख्यानं याच विषयावरची.
आणि पूर्णच्या पूर्ण व्याख्यान मी लिहून घेतली होती. इतकं झपाटल्यासारखं मी त्यांच्या व्याख्यानाकडे वळलो होतो. तर त्यांनी सुद्धा गीतेचे 3 भाग केले आहे आणि तशा प्रकारचं त्यांनी मुद्रण सुद्धा केलंय. तर तोही स्वतंत्र विषय आहे. त्या ग्रंथावर आपण नंतर चर्चा करू का मूळ गीतेचा शोध यावर काय निष्कर्ष काढले आहेत आपल्या गटशिखरांनी, तो नंतर पाहू. आज आपण एवढंच पाहूया की गीतेमध्ये हा जो 16वा अध्याय आहे, त्या सुरुवात म्हटलाय की सुरुवातीला दैवी संपत विमोक्षाय निबंधाया सुरीमता, पहिलंच वाक्य आहे त्यातलं की दैवी संपत्ती जी आहे ती माणसाला मोकळं करते आणि आसुरी संपत्ती बंधनात टाकते. दैवी आणि आसुरी ह्या दोन संपत्ती म्हणजे प्रवृत्ती. कारण असं मानलं गेलं आहे की ह्या दोन प्रवृत्ती आहेत, दैवी आणि आसुरी ह्या दोन प्रवृत्ती आहे असं सातत्याने तत्वज्ञानाचे लोक सांगतात, तत्वज्ञान शिकवणारे प्राध्यापक सांगतात, वक्ते सांगतात किंवा प्रवचनकार कीर्तनकार सुद्धा हेच सांगत राहतात. पण खरं म्हटलं म्हणजे दैवी आणि आसुरी ह्या संपत्ती नाही, दोन प्रवृत्ती नाही, तर दोन समूह आहेत, मानवी समूह आहे, निवळ प्रवृत्ती नाही. म्हणजे मग देव नावाचे लोक आहेत त्यांच्याच आसुरी संपत्ती होती काय, प्रवृत्ती होती काय, मग ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल की आसुरांमध्ये मग दैवी संपत्ती होती काय, हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. पण तसा प्रयत्न कोणी केलेला दिसत नाही. गीतेच्या भाष्यकारांनी सुद्धा यावर काही फारसं काही लिहिलं नाही. सूर्यमुद्रा यांचे मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या 50 पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या 50 पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण 50 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यात डॉक्टर अशोक राणा यांनी लिहिलेले शोध निबंधपर पुस्तक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा, आजच मागवा. संपर्क 7385653620. गीतेच्या अलीकडे भाष्यकार जे आहेत म्हणजे 1920च्या आधी, 1920 मध्ये टिळक गेले, टिळकांनी त्याच्या आधी जो ग्रंथ लिहिला ते अगदी अलीकडलं भाष्य मानलं जातं गीतेवरचं. आणि नंतर मग विनोबा भावेंनी भाष्य केलं, मग त्याला त्यांनी साम्ययोग नाव दिलं आणि नंतर मग अनासक्ती योग नावाने आपले जे महात्मा गांधी आहेत त्यांनी भाष्य केलं आणि पुढल्या काळात अलीकडलं भाष्य आपण जे अनुभवतो ते ग्रामगीता या नावाने. अशा तऱ्हेने आपापल्या परीने आपापल्या पर्यावरणाला पूरक किंवा आपल्या आकलनाला परवडणारं असं भाष्य गीतेवर प्रत्येकाने केलंय. तर मला जे दिसलं म्हणजे या गीतेमध्ये ते 4 भाग दिसले. ते कुणाला दिसले की नाही माहित नाही, पण एक श्रीधर स्वामी नावाचा एक गीतेचा भाष्यकार आहे, त्याचं म्हणणं आहे की या 16व्या अध्यायामध्ये जे काही उल्लेख आहे आसुरी संपत्तीचे ते 4 वाकाबद्दलचे आहे. आपण जर हा ग्रंथ वाचला किंवा विशेषतः 16वा अध्याय वाचला तर लक्षात येतं की सर्वसाधारण माणसांसाठी जे अन्न खातात, जे शिळं पाकं अन्न खातात त्यांना तामसी अन्न म्हटलंय. जे थोडस रुचकर अन्न खातात त्यांना त्यांनी राजस म्हटलंय. म्हणजे अन्न खाण्याच्या पद्धतीवरून माणसाचे विभाग केले आहे. कट्वम्ल लवणा कृष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना आहारा राजस श्रेष्ठा. म्हणजे अशा तऱ्हेने राजसी लोकांचा आहार हा असा रुचकर असतो पण तिखट मीठ वगैरे, आणि जे शिळं खातात ते आसुरी आहेत असं पुढे म्हटलंय. आणि सात्विक अन्न खाणारे हे अगदी वरचे लोक, वैदिक किंवा आर्य किंवा ब्राह्मण, असं त्यांनी सूचित केलंय. तर अनेक अभ्यासकांनी म्हटलं यांची वर्णन केली आहे आहाराबद्दल किंवा त्यांच्या वागण्याबद्दल किंवा त्यांच्या विचारसरणीबद्दल, ही सगळी वर्णन ही चार्वाकाबद्दलची आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या गीतेकडे जर पाहिलं तर गीता ही चकवणारी आहे. म्हणजे आपल्या लक्षात येत नाही ही काय सांगते आहे. म्हणजे आपण अगदी सुरुवात जर पाहिली गीतेची तर तो सांख्ययोग आहे. सांख्ययोग शब्द आहे. तर सांख्य आणि योग हे 2 शब्द आहेत आणि त्यात सगळ्या ठिकाणी योग शब्द वापरलाय. दैवासुर संपत्ती भाग योग, अर्जुन विषाद योग किंवा मग आणखी शेवटपर्यंत श्रद्धात्रय विभाग योग, असे योग शब्द वारंवार वापरून पुन्हा फसवणूक केली आहे गीतेने. पण गीतेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. त्याचं जे शेवटी एक वचन येतं त्या वचनामध्ये गीता कुठून आलेली आहे, श्रीमद भगवत गीता सु. सु हा अनेक वचनी प्रत्यय आहे. अनेक प्रकारच्या मद भगवत गीतामधून, मत शब्द म्हणजे मोठ्या या अर्थाने, आणि उपनिषत्सु अनेक उपनिषदांमधून आणि ब्रह्मसूत्र त्यांनी ब्रह्मसूत्राचा उल्लेख केलाय, ब्रह्मशास्त्र म्हटलंय आणि मग त्यातल्या अध्यायाचं वर्णन केलंय. म्हणजे गीतेत जे वेचे आहेत, जे सिलेक्शन आहे ते कशा कशातून घेतले आहेत. एक तर त्यांनी अनेक प्रकारच्या भगवद्गीता ज्या त्या काळात प्रचलित असतील त्यातून काही वेचे घेतले आहेत, उपनिषदातली काही वचनं घेतली आहेत, जशीच्या तशी घेतली आहेत. म्हणजे काही आपण जर शांतीपाठ उपनिषदांचे पाहिले तर लक्षात येतं गीतेने चोरीच केली आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधीना
हा अख्खाच्या अख्खा हा जो श्लोक आहे एका उपनिषदाचा शांतीपाठ आहे. शांतीपाठ म्हणजे उपनिषदाचा समारोप करताना म्हटलेलं वाक्य. तर बरेच ठिकाणी जेवताना आपण ही वाक्य वापरतो, ते ती शांतीपाठ म्हणून वापरतो, पण गीतेने सरळ सरळ घेतली. म्हणजे ज्यांनी कोणी संकलन केलंय त्यांनी चोऱ्याच केल्याय, पण चोऱ्या इतक्या सफाईदारपणे केल्याय की कोणाच्या लक्षात येत नाही. आणि सर्वांचा आवडता ग्रंथ सातत्याने गीता का राहिलाय, तर सर्वच प्रकारच्या तत्वज्ञानांमध्ये समन्वय साधण्याचंही काम त्यांनी केलं, विरोध करण्याचंही काम केलं. ज्या सांख्याचा उल्लेख दुसऱ्या अध्यायात आहे ते सांख्य योगाचे की सांख्य दर्शनाचे करते आणि चारवाक यांच्या विचारामध्ये खूप साम्य आहे. म्हणजे चारवाक सांगतात की शेतीच्या बद्दल आपण कोणता विचार केला पाहिजे, शेतीची मशागत कशी केली पाहिजे, किंवा त्या बीजारोपण कसं केलं पाहिजे, त्याची निगा कशी राखली पाहिजे, हे सर्व जे चारवाक सांगतात त्या प्रकृतीच्या बद्दल सांगतात की निसर्गातल्या अनेक घटकांचं आपण संरक्षण केलं पाहिजे. तोच विचार सांख्याने सांगितलेला आहे. याचा अर्थ सांख्यांवर गीते चारवाकाचा प्रभाव आहे. आणि ज्या सांख्यांचा करता जो कपिल मुनी आहे, त्या कपिल मुनी ज्या गावात राहत होता त्या गावाचं नाव आहे कपिल वस्तू. आणि कपिल वस्तूत भगवान बुद्धाचा जन्म झाला. याचा अर्थ बुद्धावर सुद्धा प्रभाव हा सांख्यांचा आहे. स्वाभाविकपणे चारवाकांचाही आहे. म्हणजे जरी आताचे जे बौद्ध धर्माचे अभ्यासक किंवा समर्थक हे मान्य करत नसले तरी हे वास्तव आहे. वास्तव कोणाला नाकारता येत नाही. आणि अभ्यासकांनी हे सिद्ध केलंय की कपिल वस्तू गाव हे सांख्यांचं होतं. अगदी बुद्धाचं चरित्र लिहिणारा अश्वघोष सुद्धा म्हणतो जो सांख्य दर्शनाचा करता कपिल मुनी जो म्हटला जातो तो त्या गावचा होता. त्या परिसरात त्याचा विचार पसरला होता आणि त्याच विचाराचा प्रभाव अगदी तरुण वयापासून सिद्धार्था होता पुढे भगवान गौतम बुद्ध आपण ज्यांना म्हणतो त्यांचं जे एकंदर कार्य आहे त्याच्यामुळे जे चारवाक आणि सांख्य आहे हे आपण या ठिकाणी फक्त नमूद करतो. बाकी पुढे त्यावर चर्चा पुढे करत राहू आपण. तर या 16व्या अध्यायात ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तर त्यामध्ये वारंवार सांगितलंय की गरीब साधारण माणसं ज्या तऱ्हेने वागतात किंवा त्या प्रकारे त्यांचं जीवन यापन असतं किंवा ते आहार घेतात, त्या आहाराचा तिरस्कार करताना त्यांनी त्या सगळ्या लोकांना आसुरी प्रवृत्तीचे लोक म्हटले आहेत. हे आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करतात तर ते आत्म्याचं अस्तित्व मानत नाही, अर्थात परमात्म्याला मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही, आणि म्हणून ते तिरस्करणीय आहे. अशा प्रकारचा विचार हा गीतेच्या या 16व्या अध्यायात आहे. त्याचा उहापोह मी या ग्रंथात केलाय. विचारशलाका या ग्रंथामध्ये ते आलेलं आहे. तर त्यात त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा काही आपण विस्तार नाही करू शकत, पण थोडक्यात माहिती पाहू शकतो की त्यांनी धर्म आणि मोक्ष नाकारला चारवाकांनी, त्याबद्दलचा उल्लेख यात आला आहे. आणि आपण कालही पाहिलं होतं की त्यांनी धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ वैदिकांनी मानले. त्यांनी धर्म आणि मोक्ष नाकारला आणि काम आणि अर्थ म्हणजे पैसा महत्वाचा आहे आणि विशेषतः आपल्या इच्छा आकांक्षा महत्वाच्या आहे याला प्राधान्य दिलं. या सगळ्या गोष्टींना गीतेच्या 16व्या अध्यायात आसुरी प्रवृत्ती म्हटलंय. आणि असुरांबद्दल आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे की असुर म्हणजे काय, तर ज्यांच्याकडे जीवन रक्षण करण्याची कला किंवा विद्या अवगत असते, ज्यांना चैतन्यदायी ज्या कला आहेत त्या त्यांना अवगत असतात, ते असुर आहेत. आणि असुरांचे जे काही उल्लेख येतात वैदिक वाङ्मयात ते नकारात्मक येतात. आणि विशेषतः ऋग्वेदाच्या बद्दल आपण बोललो होतो की असुर शब्द 115 वेळा ऋग्वेदात आलेला आहे. त्यातल्या 90 वेळा चांगल्या अर्थाने श्रेष्ठ दैवत किंवा श्रेष्ठ व्यक्ती या अर्थाने आलाय. अग्नीला सुद्धा असुर म्हटलं आहे आणि वरुणाला असुर म्हटलेलं आहे, मरुताला म्हटलं आहे, पुषणला म्हटलं आहे. हे सगळे जी नावं आहेत वैदिकांची. आता ही नावं लोकांना माहित नाही की दैवत आता शिल्लक राहिली नाही. पण असुरांचा जो संघर्ष झाला तो इंद्र आणि वृत्रासुर या कथेमध्ये तो पौराणिक वाङ्मयात आलाय. अवेस्तामध्ये तो थोडासा दाहक किंवा अझिझाहक या नावाने त्याचा उल्लेख आहे वृत्रासुराचा. त्यावर आपण अवेस्ता आणि ऋग्वेद यांच्या तौलनिक अभ्यासाच्या वेळेस आपण त्याबद्दल माहिती पाहू. तर हे जे असुर आहे, कॉम्रेड शरद पाटलांचं म्हणणं आहे की हरियुप्पा हरियुपिया असा उल्लेख ऋग्वेदात जो येतो तो असुरांच्या नगरीचा येतो. आणि त्याचा अर्थ असा होतो, हरी म्हणजे विष्णू खरं म्हटलं म्हणजे, युप म्हणजे खांब म्हणजे विष्णूच्या खांबाला बांधलेले लोक, या अर्थाने हरियुपिया या गावाचा उल्लेख येतो. हरप्पा या आताचं नाव शिल्लक आहे. तर या ठिकाणी जे उत्खनन झालंय त्या ठिकाणी जे नगर सापडलंय ते असुरांचं नगर आहे असं दास शूद्रांची गुलामगिरी या ग्रंथामध्ये कॉम्रेड शरद पाटलांनी सांगितलंय. आता अनेक लोक ऋग्वेदाचा संबंध या हडप्पा संस्कृतीशी जोडणं बरोबर नाही असं काही लोक म्हणतात. पण एक मोठा वर्ग असा आहे वैदिकांचा जे सनातनी विचाराचे लोक आहेत
ते जोडतात. आणि त्यांनी आता एक मांडणीच केलेली आहे, विशेषतः म.के. ढवळीकर हे मोठं नाव आहे, जे डेक्कन कॉलेजचे कुलपती होते, डीन होते. त्यांना पद्मश्री अवॉर्ड भारत सरकारने दिलाय, अलीकडेच दिलाय तो. तर अशा तऱ्हेने यांनी आर्याच्या शोधात नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये सिंधू संस्कृती आर्यांची होती हे ठामपणे मांडलंय. ते रामशरण शर्मा यांनी सिंधू बनाम हडप्पा या पुस्तकात त्यांनी खोडलाय. तर अनेकांनी खोडलाय, म्हणजे मायकेल विडझेल हा जो एक अभ्यासक आहे, तो जर्मन अभ्यासक आहे. तो सतत जागरूक आहे या गोष्टीबद्दल, की लोक खोटी मांडणी करतात तेव्हा तो खोडत राहतो. इंटरनेटवर आपण गेलात तर त्या मायकेल विडझेलचे ग्रंथ आपल्याला सापडतील. आणि तो सनातनी लोकांचा शत्रू म्हणून आता पुढे आलेला आहे. आणि त्याच्या विरोधात खूप लिखाण वैदिक लोक करत राहतात, स्वतःला सनातनी म्हणणारे करत राहतात. हे शब्द मी का वापरतो, सनातनी हे शब्द अलीकडे आता वापरात येतील यापुढे. हिंदू म्हणजे सर्वसामान्य माणूस. सर्वसामान्य माणसाचं अस्तित्व नाकारण्याकरता सनातनी हा नवीन शब्द आता आताच्या सरकारने पुढे आणलेला आहे. आणि पुढे तत्वज्ञान त्याचं मांडलं जाईल, त्याचा इतिहास मांडला जाईल, आणि सिंधू संस्कृतीचा इतिहास खोडण्याचा प्रयत्न केला जाईल. या पार्श्वभूमीवर आपण गीतेकडे पाहायला पाहिजे. गीतेवर आपण अनेक टप्प्यामध्ये चर्चा करीत राहू. पण या ठिकाणी ज्या असुरांचा उल्लेख केलाय, तो उल्लेख हा चार्वाकांचा आहे, लोकायतिकांचा. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. वेळेवर आपण जास्त काही यावर विचार करू शकत नाही, पण आपण वाचावं. आणि लवकरच माझं या शीर्षकाचं पुस्तक येईल, किंवा उशिरा येईल, किंवा त्याचा विस्तार करायचा माझा विचार आहे. कारण हा निबंध लिहिला धावपळीत, आणि कोणताही निबंध धावपळीतच लिहावा लागतो. पुढे चित्रलेखामध्ये, साप्ताहिक चित्रलेखामध्ये गेल्या वर्षी किंवा 2 वर्षापूर्वी गीतेमधील चार्वाक, भगवद्गीतामधील चार्वाक या शीर्षकाचा लेख प्रकाशित झालाय. तर तो सुद्धा मोठ्या प्रमाणात वाचला गेलाय. तर त्यातून एक विचार मी मांडलाय. त्याला आधार एकतर श्रीधर स्वामींचा आहे. स्वतः लोकायत या ग्रंथाचे कर्ते देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी हे सूचित केलंय. लोकायत ग्रंथाचं मराठी भाषांतर किंवा संक्षिप्त रूपांतर किंवा स्वतंत्र ग्रंथ लिहिणारे डॉक्टर सरा गाडगीळ यांनी सुद्धा हे सूचित केलंय. अशा या सगळ्या विद्वानांचा परामर्श घेऊन माझे मत मांडलं. हे निवड काल्पनिक नाही, याला इतिहासाचा आधार आहे, तत्वज्ञानाचा आधार आहे. एवढं सांगून या ठिकाणी थांबतो. जय हिंद.